राम राम मंडळी अँड वेलकम टू आवर चॅनल. नवीन व्लॉग तुमच्यासाठी मी आज घेऊन आलोय. तर आज आहे जो व्लॉग त्यामध्ये आपण चाललोय एका ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव आहे ग्लायबर्ग कासल लोलार. ग्लायबर्ग आमच्या लोकेशनवर ड्रायव्हर गाडीच्या बाहेर. चला लेट्स गो. बट दिसतंय का? यस. आणि आहे बऱ्यापैकी गर्दी आहे. वीकडेज बोलले तरी कशतरी साईडला कोपऱ्या कापऱ्यात कोंबली आहे. इथे भाऊंनी पण इलिगल गाडीची ट्रॅफिक पार्किंग केलेली, पण ठीक आहे. सध्या इथे काही पोलीस वगैरे येणार नाही, बिकॉज संध्याकाळी शांत एरिया आहे, कोणी येत नाही इथे, त्याच्यामुळे चालतं. तर चला आता जाऊया आपण आपल्या कासलकडे. तर गाडीमधनं तुम्ही पार्किंग एरिया तर म्हणजे एंट्रन्स एरिया तर बघितलाय तुम्ही. आता मी तुम्हाला इथल्या मधली पार्किंग एरिया हे इथे छोटे रेस्टॉरंट इथे मस्त लोक एन्जॉय करतात. त्याच्यानंतर इथून आपण एंट्री केली या स्पॉटमधनं आणि इथे आपली गाडी पार्क केली आपण. तर हा मोकळा पटांगण आहे इथे आणि जोरदार फोटो सेशन झालाय. काय खरं नाही आता. तर ते फोटो सेशन झाल्यानंतर काय म्हणे आता बाकी सनसेटला काढू. अरे भाई आता सनसेटच होता. आता याच्यानंतर आणि ही आहे ती जागा. अजून आपल्याला खूप वरती जायचंय, पण इतना बड़ा पहाड़ चढ़ना है. जर्मन वाच इकडे इकडे वाच. काय ते वाच हे सगळं वाच. काय इथं काय वाच ना. काय लिहिलं? ग्रेफाइड 1200 अल्टर आइनगांग इन 15 मीटर heute Zugang 1837. गेब्रॉकन म्हणजे काय कन्स्ट्रक्शन 1200 मध्ये झालं होतं. 1200 मध्ये कन्स्ट्रक्शन झालं होतं ना. 1800 मध्ये त्यांनी रिनोव्हेशन केलंय एंट्रीच. तर आपण जाऊया आता मध्ये. कुठे गेला? अरे लिफ्ट नाही का? हा चटकभर. चल ना, कळेल ना आता. हरिहरवर चढलेलो आहे. हरिहरचा विषय वेगळा आहे, इथला विषय वेगळा आहे. साईडला धरायला काही नाही. हा ते आहे म्हणा. डायरेक्ट मोहडीचे वाडे होते ना, वाड्यांमधला जुने वाडे, पण भरपूर वाडे. एवढी मोठी माडी नव्हती. इथून काय भाई सूर्यप्रकाश बंद केलेलं आहे तिथं. फक्त सूर्यप्रकाशाला भैया वरती बघतो का? वरती बघ ना किती चढायचं. ओम तुझा पाय दुखतोय का? लंगड्या चल गपचूप. पण फुटबॉल खेळता येत नाही तर खेळतो कशाला? हा मग आहे. जाऊ दे काय बोलण्यात मजा नाही. चल पटकन.
थोडं राहिलं, ऑलमोस्ट आलोय आपण. किती आलोय भाई आपण? अरे बापो, पीछे तो देखो. एवढं करून जर वरती जाऊन बंद असेल मग उघड आहे ना. अरे बेस्ट. आपण पोचलोय गाईस आणि दरवाजा तो उघडा दिसतोय. 250 नाही, जास्त पायऱ्या असतील. तर अथक परिश्रम केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे वर आणि दाखवतो मी तुम्हाला वरचा हा जो व्ह्यू आहे तो. तुम्ही बघू शकता मागे वहिनींची मम्मी आणि माझा मोठा यूट्यूबर, तो पण त्याचा ब्लॉग शूट करतोय आणि मी पण आलोच होतो, तर एक म्हटलं छोटासा ब्लॉग बनवून टाकूया. तर दाखवतो तुम्हाला व्ह्यू भारी खूप आहे आणि त्याच्या मागचं जे कारण आहे ते कारण म्हणजे चांगली गोष्ट आहे. एक ऑब्वियस गोष्ट आहे की नाशिकमध्ये पण जेव्हा आपण सांबार लेणीला जातो तर वर गेल्यानंतर आपल्याला पूर्ण शहर दिसतं. सेम इथे वर चढून आलोय आम्ही पायऱ्या, ऑलमोस्ट जेवढं सांबार लेणीच्या पायऱ्या आहे तेवढ्या किंवा त्याच्यापेक्षा निम्म्या पायऱ्या चढलेलो आहे. पण जो व्ह्यू आहे तो मस्त आहे आणि समर आहे त्याच्यामुळे तर अजून भारी आहे. चला आता मी झालं माझं खूप बोलून झालं, दाखवतो तुम्हाला व्ह्यू. तर ही आहे वेटनबर्ग सिटी. आहे बघून जाऊया आपण दुसऱ्या साईडला. हीच ती सिटी आहे जी कंटिन्यू होते आणि हे खाली बघितलं तर ही खाली पार्किंग आहे जिथे आम्ही गाडी लावली आणि हा पूर्ण ग्रीनरी फील्ड बघू शकता. समोर वेअर हाऊस आहे. और ये है हमारा प्लेयर. तुम्हाला एक माहिती देते मी. हमारा प्लेयर हमें माहिती दे रहा है. हाँ बघा, या डिरेक्शनला 9.3 किलोमीटरला हे गाव इकडे आणि अजून आपलं गाव कुठे आहे? आपलं गाव आधी 2-4 दुसरे दाखवा. हे गाव 43 किलोमीटर है, इधर नहीं जाना. 43. आपला गाव जाते, बाकी गाव नाही जात. रुको, हे बाकीचे काय महत्वाचे ना आमच्यासाठी. ही काय आहे? ही काय स्कीम आहे? एक सांगते आधी इकडे 1 ला 1, 2 ला 2. हे आमचं मारबुर्ग 24 किलोमीटर. इथून सरळ गेले का पळत पळत हा, आणि जर Direct तुम्हाला घरी बघायचं पोहोचाल. असेल तर हेच आहे बघा. आणि जर त्या तू दुर्बीण मध्ये पैसे टाका आणि आमचं गाव बघू. हा फ्लॅग आहे जर्मनीचा, तर फ्लॅग नाही आहे आय गेस, शहराचा फ्लॅग आहे. कसला आहे? बहुतेक हा ह्या हेसन स्टेटचा आहे. हेसन स्टेटचा. त्या काळा रंग उडालाय फक्त त्याचा. ओ. तर लावू ना त्या तुमची. ठीक आहे, भाईने बोला जर्मनी का फ्लॅग आहे तो जर्मनी का फ्लॅग आहे, संपला विषय. तर मग आमचा दोस्त विचारतोय कोणत्या मित्रांना जर्मनी मधल्या जे सिटीजन्स आहेत त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की हा फ्लॅग डॉइचलँड म्हणजे जर्मनीचा नाही आहे. तर आमच्या वहिनींची खबर ठरलेली आहे खोटी आणि हा हेसन स्टेटचा पण फ्लॅग नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा सिटीचा आहे. तर मोस्टली हा फ्लॅग वेटनबर्गचा असू शकतो. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा हा फ्लॅग कोणता आहे. वेटनबर्ग आहे ना? वेटनबर्गचा असेल, कारण की हेसन स्टेटचा पण नाही आहे आणि जर्मनीचा ते मला डाऊट होता, पण जर्मनी नाही, जर्मनीचा नाहीये. जर्मनीचा फ्लॅग नाही, खूप वेगळा आहे. रंग उडाला आहे. तर मग नाही रे, रंग पण नाही उडत आहे. आपण किस पे भरोसा रखने का. तर चला बघू, आम्ही थोडे जरा फोटोशूट करतो वहिनींचं दादांचं आणि करूया सोबतच हा ब्लॉग एंड. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग किंवा छोटासा व्हिडिओ सांगा आणि बघूया. आता तर समर ब्रेक चालूच आहे, पुढचा कोणता स्पॉट आहे तो अजून मला माहीत नाही. आमचा दोस्त जिथं घेऊन जाईल तिथं जायचं, बघायचं आणि एन्जॉय करायचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, बाय.